हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज जाते सुराबर्डीला जाताना माझी फ्रेंड खूप वेळची वाट बघत आहे बाहेर. ती नेहमी म्हणायची चलने मी ना कुठेतरी फिरायला जाऊन. मॅडमला नेमका टाइम भेटला. बोलते ना क्योंकि कभी कभी अपनी जिम्मेदारी को भी बाहर के भट्टी में डाल के अपने लिए टाइम निकालना चाहिए. और सबसे खुशी की बात तो ये है कि मैडम अपने वाहन से आई है. ना ही मुझे अपनी स्कूटी लेना पड़ेगा और ना ही पेट्रोल का टेंशन. वाह भाई वाह. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? फिर क्या, पार्किंग को फेक दी गाडी और आगे हम सुराबडी. मग काय काढली ना आम्ही तिकीट. बापरी एवढ्या महाग. मॅडम बोलले याच्या आधी तर 30 रुपये ते ना आता 100 रुपये. मी म्हटलं पैसा आहे, आगे पीछे बढ़ता रहता है. मग काय निघालो तिकीट पाहता पुढं. वाव, हा बघा ना किती सुंदर असा नजारा आहे. आणि मंदिर तर एवढं सुंदर असं बनवलं आणि त्याच्यातून वाहतं पाणी. वाव, असं वाटतं पाहतच राहावं. आणि तिथून निघालो मग आम्ही गुफेमध्ये जाण्यासाठी. आणि तिथेच लगेच आम्हाला दिसले गणेशजी. त्यांच्या बाजूला होतं रिद्धी सिद्धी. आणि तिथेच लिहिलं होतं जर तुम्ही कॅमेराचा वापर करत असेल तर तुमचा मोबाईल जप्त केला जाईल आणि परत दिला पण नाही जाईल. मग काय घेतली ना मग तुमच्यासाठी रिक्स. मग काय निघाली मी पुढं चलताच दिसला मला कॅमेरा. मी म्हटलं आता जाऊ दे, जे होईन ते पाहिलं जाईन. चला मग जाऊया गुफेमध्ये चलताच मला दिसले शिवलिंग. त्याच्यानंतर मला दिसलं एकदम न माकडं. मग बघा, हे माकडं तुमच्यासारखे आहे की माझ्यासारखे आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मग चालता एकदम न दिसले ना मला निब्बा निब्बी. हे काही निब्बा निब्बी मला पुढं जाऊ देत नव्हते आणि स्वतः पण जात नव्हते. आला ना मग मला राग दिला ना. मग मी धक्का निघाली ना मग पुढे चालताच मग मला एकदम मूर्ती. वाव, आणि गणेशजीची पण मूर्ती बघितली का तुम्ही? दिसली का तुम्हाला? वाव, किती सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. मग काय निघाली मी पुढं आणि अचानक काय किती सुंदर अशी मूर्ती परत दिसली मला शंकर पार्वतीची. हे बघा, आहे ना किती सुंदर. नक्की तुम्ही येऊन एकदा विजिट दिलीच पाहिजे. मग काय निघाली मी पुढं चलताच मला एकदम ना भीती वाटत होती. आता जर माझा मोबाईल कोणी घेतला किंवा जप्त केला तर मी काय करी. मोबाईल तर गेला आणि व्हिडिओ पण गेला. नंतर मी दिसली ना माझी मैत्रीण, निघाली मी तिच्या मागे. मग काय चालता टेन्शन पण होतं. आता मोबाईल जर गेला, एक्झिटचा दरवाजा जवळच येत होता. मग काय जाऊ दे, जे ते पाहिलं जाईल असं म्हणत निघाली ना मग मी पुढे आली. मग एकदम एक्झिट जवळ. मग काय नाही कोणी होतं ना, निघाली मी बाहेर. वा बाई वा. आणि हा बघा नजारा किती सुंदर. असं जवळून बघितल्यावर किती सुंदर अशी फॅमिली दिसत आहे शंकर पार्वतीची. आणि नंतर काय लागली ना मला खूप जोराने भूक आणि निघाली मी तिथून. आणि मग काय लागली होती मला भूक. मी निघाली तिथून. घेतला ना मग कच्चा चिवडा आणि पोंगे वगैरे खाल्ले आणि घेतल्या ना मग 2-3 सेल्फ्या काढून. मॅडमचं काय मूळ काही दिसत नव्हतं फोटो काढायचा. मॅडम दिसत होत्या फुगल्या. मग काय निघालो आम्ही तिथून चालता घेतली गाडी बस आणि निघालो मग घरी जायला. जाता दिसलं ना मला चिंचेचं झाड. मग काय लटकली मी बंदरासारखी. केली ना मग एवढी मेहनत आणि तोडले ना मग 2-3 चिंच. मग लागली ना आंबट. थुकली ना मग मी पचकन. मग काय निघाली ना मग मी घरी जायला आपलं आंबट चिमट तोंड घेऊन. तर मला नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. भेटूया लवकरच नवीन प्लेस नवीन ब्लॉग घेऊन. थँक्यू फॉर वॉचिंग.